अंमनेर सेवनच्या कोरोना विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात एकदम रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष अंमनेरकडे लागलं होतं। काही दिवसातच आपण 100 पार केली, तितक्याच वेगाने रुग्णही कमी झाले। असा कोणता अंमनेर पॅटर्न आपल्या शहरात प्रशासनाने कोविड सेंटरच्या तर्फे राबवण्यात आला, त्याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत तालुक्याचे तहसीलदार माननीय मिलिंदजी वाघ, कोविड सेंटरचे इंचार्ज डॉक्टर प्रकाशजी ताडे आणि संदीपजी जोशी यांचं आपण सर्वांचं स्वागत करूया। वाघ साहेब नमस्कार, आपलं स्वागत। शहरामध्ये जितके जास्त रुग्ण तितका जास्त निधी शासनाकडून मिळतो आणि त्यामुळे अंमनेर शहरामध्ये मुद्दाम कोरोना बाधित रुग्ण जास्त दाखवण्यात आले आहेत आणि त्यामुळेच कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली अशी जी अफवा पसरली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नमस्कार, मी तहसीलदार अंमनेर मिलिंद वाघ आपल्याला सांगू इच्छितो। सध्या जी शहरामध्ये जी अफवा पसरली आहे तिचं मी खंडन करतो। अशी कोणतीही बाब नाही। शासनाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईननुसारच आपलं काम चालवलं आहे। शासनाने प्रत्येक तालुक्याला CCC सेंटर स्थापन करायचं ठरवलेलं आहे। एक गोष्ट खरी आहे की आपल्या तालुक्यामध्ये 25 ते 27 रुग्ण आढळून आले। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि डॉक्टरांच्या सहमतीने आपण एक योजना राबवली, त्रिस्तरीय योजना म्हणता येईल तिला। त्याच्यामध्ये आपण काय केलं की जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत ते पण आपण शोधले, त्यांचे कॉन्टॅक्ट शोधले आणि जे लो रिस्क आहे ते पण शोधले। अशा मोठ्या प्रमाणात आपण रिस्क जे रुग्ण आहेत, संशयित आहे, ते शोधून आपण त्यांचं एकाच ठिकाणी कॅम्प घेऊन आपण त्यांचं स्वॅब घेतलेलं आहे। आणि अशा मोठ्या प्रमाणात स्वॅब घेतल्यामुळे अचानक संख्या वाढलेली आहे। परंतु त्याच शासनाच्या गाईडलाईननुसार ज्यांचं अनसिम्प्टोमॅटिक जे पेशंट्स आहेत ते 10 दिवसामध्ये जर त्यांचं सिम्प्टम दिसत नसेल तर 10 दिवसानंतर त्यांना रिलीज करायचं आहे। त्या गाईडलाईननुसार जे रुग्ण आहेत ते रिलीज झालेले आहेत। त्याच्यामुळे ही अफवा 100% अफवा म्हणता येणार आहे आणि कोणत्याही प्रकारे शासनाच्या निधीसाठी ही संख्या वाढलेली नाही। कोविड सेंटरच्या वतीने जेवढे जास्त रुग्ण होते तितक्याच वेगाने ते परत कोरोनामधून घरी गेले। शहरात एकदम कोरोना रुग्ण वाढले आणि त्यानंतर अचानक शहरातून स्वॅब घेणंही बंद झालं। लोकांच्या मनामध्ये स्वॅब का घेतले गेले नाहीत, का याविषयी अनेक शंका आणि कुशंका आहेत, याबद्दल काय सांगायचं? नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अंमनेर। कोरोनाच्या बाबतीत स्वॅब घेण्यासाठी एक 2 प्रकारचे पेशंटचे स्वॅब घेतले जातात। एक तर जो संशयित आहे तो व त्याच्या संपर्कात आलेला हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट। सुरुवातीला आपल्या तालुक्यात जे पहिले अगोदर 6 पेशंट पॉझिटिव्ह आले ते जरी वेगवेगळ्या भागात होते, निकटच्याच भागात होते, प्रत्येक पेशंटचा जसा पहिला पॉझिटिव्ह आला तर त्याचे हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टचे आपण स्वॅब घेऊन त्यांची तपासणी करत होतो। तसंच पुढचा पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स घेत होतो। त्यामुळे त्या काळात सुरुवातीला दर 2 दिवसांनी रिपोर्ट्स येत होते, स्वॅब घेतले जात होते। परंतु जेव्हा 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले, त्या 6 रुग्णांच्या रहिवास हा आसपासचा असल्यामुळे त्यांचा कंटेनमेंट एरिया सुद्धा ओव्हरलॅप झाला। त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने व आपल्या तालुकास्तरीय समितीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने आपण एक विशेष मोहीम त्या कंटेनमेंट भागात राबवली, जो या सुरुवातीच्या 6 रुग्णांचा कंटेनमेंट एरिया होता। त्याच्यात जवळपास आपण 2 दिवसामध्ये 225 स्वॅब नमुने घेतले। त्यामुळे एकाच वेळेस बरीच रुग्णसंख्या पॉझिटिव्ह आली। परंतु एकाच वेळेस घेतल्याने कसं जे हळूहळू जे पॉझिटिव्ह येत होते त्याच्यातला जो शेवटचा रुग्ण जो पॉझिटिव्ह आला त्यावेळेस त्याच्या कॉन्टॅक्टचे जेवढे पण संपर्कातील लोक होते ते ऑलरेडी त्यांचे स्वॅब घेतले गेलेले असल्यामुळे नंतर कॉन्टॅक्ट त्या भागातला उरलेला नाही। त्यामुळे पुढच्या त्या रिपोर्ट येणे म्हणजे थांबले। त्याच्यामुळे स्वॅब घेणे बंद झाले होते असं नाही, परंतु जो दुसरा प्रकार आहे की संशयित रुग्ण शोधणे ही प्रक्रिया
नियमित सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात आपण कोविड हेल्थ सेंटर सुरू केलेलं आहे आणि तिथेही जे आता संशयित रुग्ण असतात त्यांना दाखल केले जाते. 4 दिवसापूर्वी आपण 6 नमुने 6 लोकांचे स्वॅब घेतलेले होते, ते निगेटिव्ह आलेले आहे. आताही 5 जणांचे आपण स्वॅब घेतलेले, त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. याच्यातला कोणी जर पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या संपर्कातल्या लोकांचे आपण परत स्वॅब घेऊ. स्वॅब घेणे प्रक्रिया थांबलेली नाही. फक्त एकाच वेळेस आपण मोठ्या प्रमाणात स्वॅब घेतल्यामुळे त्या पेशंट आणि त्याचे कॉन्टॅक्ट यांचे एकाच वेळेस नमुने घेतले गेले. त्याच्यामुळे आणि ही प्रक्रिया अजून सुरू आहे. कुठेही स्वॅब घेणं तालुक्यात थांबलेलं नाही आणि किट्स, स्वॅब घेण्याचे किट्स वगैरे सगळे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आता आपण जोशी सरांकडे जाणार आहोत. कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांद्या लावून शहरातले जे खासगी डॉक्टर आहेत, जे कोरोनाच्या या युद्धामध्ये त्यांच्यात सहभागी झाले, असे संदीप जोशी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. सर, जितक्या वेगाने अंमळनेरमध्ये रुग्ण वाढले तितक्याच वेगाने ते कमीही झाले आणि कोरोनामुक्त होऊन घरी निघाले, घरी गेले. अशी कोणती उपचार पद्धती आपल्या शहरामध्ये वापरली गेली की पुण्या मुंबईच्या मानाने आपले रुग्ण लवकर बरे झाले? काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर संदीप जोशी, इंचार्ज DCSC अंमळनेर. बेसिकली आपण इथं या आजाराची आणि अंमळनेरमध्ये ज्या पद्धतीने हा आजार सुरू झाला याची पार्श्वभूमी समजली पाहिजे. सुरुवातीचे जे पेशंट्स आपण तपासले आपल्या अंमळनेर शहरातले जे फिजिशियन्स आणि पिडियाट्रिशियन्स आहे यांच्या मार्फत ही जी तपासणी झाली, याच्यातनं आपल्याकडे एक डाटा तयार झाला होता आणि त्यानंतर सबसिक्वेंटली 2-3 आठवड्यानंतर अटिपिकल पिक्चर असलेले पेशंट यायला लागले. जसे की त्यांना दोघं साईडला निमोनिया डेव्हलप होतोय. हे पेशंट अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये येत होते आणि आपण यांना पुढील तपासणीसाठी जळगावला पाठवत होतो. पण तिथं त्यांची गैरसोय होत होती आणि तपासणीचे रिपोर्ट यायला वेळ लागत होता. तर त्या धर्तीवरती आपण पुढे जाऊन अंमळनेरमध्येच ह्या तपासण्या चालू केल्या. त्याचा फायदा असा झाला की आपण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ह्या तपासण्या इथं करू शकत होतो. एकदा अंमळनेरमध्ये कंटेनमेंट झोन तयार झाला आणि त्याचा फायदा असा झाला की आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये इथं टेस्टिंग करता आली आणि जे कॉन्टॅक्ट केसेस होत्या, जे पेशंट सिरियस होते, त्यांच्यातले असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांना काही आजार नाही किंवा लक्षणं काहीच दिसत नाही असे जे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स होते त्यांना आपण कंटेनमेंट झोनमधनं काढून क्वारंटाईन केलं. याचा फायदा एक झाला की ह्या लोकांचा इतर लोकांशी संपर्क तुटला आणि त्याबरोबरच सायमल्टेनियसली जो जनता कर्फ्यू लागला होता त्याचा फायदा असा झाला की इतर कोणाचाही कंटेनमेंट झोनमध्ये संपर्क न आल्यामुळे ही साखळी ब्रेक करण्यामध्ये आपल्याला मोठं यश आलं. ट्रीटमेंट आपण काय यूज केली, जे गव्हर्नमेंटने आपल्याला प्रोटोकॉल दिलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने जे आपल्याला प्रोटोकॉल घालून दिले त्याचप्रमाणे आपण अंमळनेरमध्ये पण ट्रीटमेंट दिलेली. पण आपण हे समजलं पाहिजे की अंमळनेरमध्ये जे आपण कोविड केअर सेंटरमध्ये जे पेशंट्स ठेवले होते हे सगळं जे पेशंट होते हे असिम्प्टोमॅटिक होते, म्हणजे ज्यांना लक्षणं नव्हते. त्याच्यामुळे त्यांना फक्त प्रोफिलॅक्सिस की ज्यांना हे मोठ्या तीव्रतेने आजार येऊ नये या पद्धतीने जे ट्रीटमेंट औषधं आपण उपलब्ध करून देऊ शकत होतो ती सगळी ट्रीटमेंट त्यांची वेळोवेळी चाचणी करून आपण इथं अंमळनेरलाच प्रोव्हाइड करून दिलं. शासनाच्या सुधारित गाईडलाईन्सनुसार ज्यांना 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी काहीही लक्षण नसतात, जे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत, त्यांना आपण 10व्या दिवशी घरी पाठवतो आणि 7 दिवस क्वारंटाईन करतो. याच प्रोटोकॉलनुसार जे आपल्याला अचानकपणे 2-3 दिवसामध्ये 70 पेशंट्स दिसून आले होते त्याच पेशंटला 10 दिवस जसे कंप्लीट होत गेले, हे मागच्या 2-3 दिवसामध्ये आपण त्यांना त्यांच्या घरी क्वारंटाईन करून सोडलेलं आहे. तर त्याच दृष्टीने जशी ही संख्या सडनली 25 ते 28 वरनं एकदम 103-105 पर्यंत पोहोचली आणि याचाच परिणाम असा झाला की ही पेशंट्स त्याच पद्धतीने नवीन सुधारित गाईडलाईन्सनुसार त्यांना घरी पाठवण्यात आलं. सरांनी दाढीसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर, हा जो स्वॅब घेतला जातो हा कोणाचा घेतला जातो, याची प्रोसेस काय, याची प्रक्रिया काय असते? स्वॅब घेण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही जी संस्थेअंतर्गत एक नियमावली तयार केलेली असते. त्याच्यात जो संशयित रुग्ण आहे, संशयित रुग्ण म्हणजे असा ज्याला ताप व खोकला किंवा श्वास घेणे, त्रास होणे असे जे लक्षणं असेल आणि तो मागील 14 दिवसात परदेशात जाऊन आला असेल किंवा एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला असेल, असा जो रुग्ण असतो किंवा असा काही गंभीर रुग्ण ज्याला श्वसन संस्थेचा त्रास होतो आहे पण त्याचं निदान अजून झालेलं नाही, असा जो गंभीर रुग्ण असतो, या 3 प्रकारच्या रुग्णांपैकी
त्यांना संशयित रुग्ण असं म्हटलं जातं आणि त्यांचे स्वॅब घेतले जातात। आणि याच्यात जर कोणी पॉझिटिव्ह आला तर त्याच्या निकट संपर्कातले म्हणजे 1 मीटर अंतरापेक्षा जवळ गेलेले, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट असतात त्यांचे घेतले जातात। स्वॅब घेण्यासाठी जो स्वॅब घेणारे जे डॉक्टर किंवा टेक्निशियन असतात त्यांना संपूर्णपणे PPE किट घातलेलं असते आणि रुग्णाच्या घशाचा नमुना घेतला जातो। जनरली आपल्या जिभेच्या मागील भागाला किंवा टॉन्सिलच्या भागाचा नमुना घेतला जातो आणि तो एका VTM किट म्हणून एक मीडियम असतं, एक ट्यूब असते, तिच्यात त्याला टाकून प्रयोगशाळेत पाठवलं जातं। प्रयोगशाळेत पाठवेपर्यंत त्याला कोल्ड चेंबरमध्ये ठेवलं जातं आणि ती कोल्ड चेन मेंटेन करत आपल्या तालुक्याचे आपण जे ICMR लॅबोरेटरी आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे इथे आहे, तिथं पाठवलं जातं आणि तिथून तपासणी होऊन त्याचे अहवाल आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मग रुग्णालयात पाठवले जात असतात। जोशी सर काय सांगाल याबाबत? मला अजून असं सांगायचं आहे, जसं आपण हे कॉन्टॅक्ट्स काढले पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की स्वॅब घेणं बंद झालंय। हे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वॅब्स कंटेनमेंट झोन मध्ये घेतलं, पण ही प्रक्रिया अजून बंद नाही झालेली, जेणेकरून आपल्याला आता नवीन रुग्ण सापडत नाहीये, त्याच्यामुळे तिथले कॉन्टॅक्ट घेतले जात नाही। पण ही प्रक्रिया स्वॅब घेण्याची अजून संपलेली नाही। आपण ग्रामीण रुग्णालय तिथं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आपण तयार केलंय, तिथं अत्यंत सिरियस पेशंट जे असतात ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते किंवा माइल्ड सिम्पटम्स आहेत, या पेशंटला तिथे ऍडमिट केलेलं आहे आणि वेळोवेळी आपण तिथं स्वॅब घेतोय। ही प्रक्रिया कंटिन्युअसली चालू आहे। काल सुद्धा स्वॅब घेतले गेले, उद्या सुद्धा स्वॅब घेतले जाणार आहे। ही प्रक्रिया चालू असते, पण कोणाला घ्यायचे? जे नवीन रुग्ण आहेत, त्यांना काही त्रास होतोय, त्यांचेच आपण आता ऍट प्रेझेंट आपण स्वॅब घेतोय। आपण तहसीलदार मिलिंदजी वाघ यांच्याकडे जाऊया। सरजी, आपण कोरोना मुक्त जरी झालो नसलो तरी आपल्या शहराची वाटचाल ही कोरोना मुक्तच्या दिशेने सुरू आहे। 22 मे पर्यंत आपल्या शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे। त्या दृष्टीने पुढे प्रशासनाचं काय नियोजन असणार आहे, काय सांगाल? सर्व जनतेला माझं आव्हान आहे की जे बघतोय आपण पेशंट्स बाहेर पडताय आणि एक अशी लाट आली आहे की आपण कोरोना मुक्त झालो आहोत। आता मागच्या 2-3 दिवसापासून जे मार्केटमध्ये गर्दी होत होती ते बघता अजूनही जनतेला कोरोनाबद्दल जाण आलेली नाही असं मी म्हणेन। कारण कोरोना मुक्तीची जी कन्सेप्ट आहे ती शेवटचा जो रुग्ण आहे तो रुग्ण आपला 14 तारखेला सापडलेला आहे, 14 मेला, त्याच्या 28 दिवसापर्यंत कोणताही रुग्ण जर न सापडला नाही तर आपण कोरोना मुक्त झालो असं म्हणता येईल। आपण त्या दृष्टीने पाऊल टाकतो आहोत, परंतु पूर्णपणे कोरोना मुक्त झालेलो नाही। त्यामुळे सर्व जनतेला माझं परत एक आव्हान असेल की आपण 31 तारखेपर्यंतचं लॉकडाऊनचं पालन करायचं आहे। कोणीही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि सर्व जे मार्केटमधले दुकान आहेत त्यांना पण माझं आव्हान आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच आपली दुकानं चालू राहणार आहे। त्यामुळे ते अत्यावश्यक सेवेचे दुकानाव्यतिरिक्त कोणीही आपले दुकान चालू करू नये। दुसरी गोष्ट अशी आहे की कोरोना मुक्तीसाठीच्या ज्या पुढच्या आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यामध्ये आपलं मेन टार्गेट असणार आहे की कंटेनमेंट झोन, त्याच्यामधले जे 50च्या वर ज्याचं वय आहे अशा व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। कारण कोरोना विषाणूचा जो अटॅक आहे तो जनरली जे वयाने 50 वयापेक्षा जास्त लोक आहेत आणि ज्यांना आजार आहे अशा लोकांवर जास्त परिणाम होत आहे आणि जे तरुण आहेत ते अनसिम्प्टोमॅटिक आहेत, ते बरं होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपण बघितलेलंच आहे, त्याचं आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे। त्यामुळे प्रत्येक जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये स्वतःला विलगीकरण करण्याची गरज आहे। कुटुंबातल्या लोकांनीही त्या व्यक्तीला एक सेपरेट रूम द्यायची आहे, त्यांचा संपर्क कमीत कमी ठेवायचा आहे। अजून दुसरं शासनाच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी ढाकणे सर तसेच गोरक्ष गाडगीकर सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने आपण जे कंटेनमेंट झोन आहे त्याच्यामध्ये आपण ज्या होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत त्या आपण मोफत वाटणार आहोत। त्या मॅक्सिमम आपण पहिल्यांदा जे वयस्कर लोक आहेत त्यांना आपण देणार आहोत, त्याचा एक फायदा आपल्याला होणार आहे। आणि स्वतःहून आता जनतेने थोडंसं, आता प्रशासन तर करतच आहे,
पण जनतेने स्वतःहून आता ठरवलं पाहिजे की आपण कोरोना मुक्तीसाठी आपलं योगदान देण्याची गरज आता आलेली आहे. त्यामुळे जे वयस्कर लोक आहेत, जे आपल्यासाठी प्रिसाईज आहेत, महत्वाचे आहेत, त्यांचंही आपण योगदान घेतलं पाहिजे. प्रशासनाला मदत केली पाहिजे, त्यांना विलगीकरण करायला पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही आमच्या स्तरावरनं शिक्षकांची टीम असेल किंवा प्रांत ऑफिसची टीम असेल, ती फोन करून आम्ही त्यांच्या तब्येतीची माहिती घेत असतो. ती आपण सर्वांनी दिली पाहिजे आणि हे सर्व जेव्हा व्यवस्थित पार पडेल आणि 28 दिवस आपल्याकडे कोणतेही रुग्ण आढळणार नाही, त्यावेळेसच आपण कोरोनामुक्त झालो असं मला वाटतं. त्यामुळे सर्व जनतेला परत मी आवाहन करतो की कोणीही घराच्या बाहेर पडू नका. जे प्रशासन शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावं. धन्यवाद.